महाराष्ट्रातील काही भागामध्ये अवकाळी पावसाने सध्या जोर धरलेला आहे आणि यामध्येच कोल्हापूरला सुद्धा गेले काही दिवस पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे। पण या पावसामुळे कोल्हापूरचं एक वेगळं चित्र आता समोर आलेलं आहे। कोल्हापूरमध्ये बरेचसे नदी नाले आहेत, बरेचसे नाले असे आहेत ज्यामध्ये फक्त घाण पाणी नाहीये तर कचरा सुद्धा आहे। कोल्हापूर मधला सगळ्यात मोठा जयंती नाला इथे आपण आहोत। ही परिस्थिती तुम्ही बघू शकता। कोल्हापूर मधलं हे जे घाणीचं साम्राज्य आहे हे सगळं अक्षरशः अवकाळी पावसामुळे वाहून आलेलं आहे इकडे। आणि या कचऱ्यामध्ये फक्त काही साधारण कचरा नाहीये तर प्लास्टिकचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणात आहे हे सुद्धा तुम्ही पाहू शकता। तर प्लास्टिकच्या बॉटल्स असू द्यात, सिमेंटची पोती असू द्यात, त्याचबरोबर घरातील वेस्टेज कपडे असू द्यात, प्रत्येक गोष्ट या नाल्यामध्ये आहे। अक्षरशः काही ठिकाणी नाला ब्लॉक सुद्धा झालेले आहे या सगळ्या घाणीच्या साम्राज्यामुळे। सांगायचा महत्त्वाचा मुद्दा हा की हा नाला जो आहे तो पुढे जाऊन पंचगंगा नदीला मिळतो आणि पंचगंगा नदीच्या वरती कोल्हापूरचा बराच भाग अवलंबून आहे। जे पाणी लोक प्यायला सुद्धा वापरतात त्या पाण्याची ही अवस्था आहे। हे घाणीचं साम्राज्य तुम्ही बघू शकता। नाल्याचा एकदा तुम्ही समोरची बाजू बघा, नाल्याचं पाणी ज्या दिशेने प्रवाहित होते त्या दिशेने अक्षरशः म्हणजे जर भरली ना तर ट्रॉली सुद्धा कमी पडेल एखादी। तर इतका कचरा या ठिकाणी आहे आणि या कचऱ्यामध्ये प्लास्टिकचं प्रमाण जास्त आहे। आणि तुम्हाला माहितीच असेल कदाचित प्लास्टिक विरघळत नाहीये आणि प्लास्टिक नष्ट नाही होऊ शकत आणि त्यामध्ये थर्माकोल सुद्धा आहे, तोही मोठ्या प्रमाणात आहे। लोकांनी अक्षरशः त्यांच्या घरातील खराब झालेली बेडशीट वगैरे सगळं काही या ठिकाणी आणून फेकलेलं आहे। नाल्याचीच परिस्थिती नाही तर नाल्याच्या बाजूचा देखील आम्ही परिसर तुम्हाला दाखवू। नाल्याच्या बाजूच्या परिसराची देखील हीच परिस्थिती आहे। हा नाल्याच्या बाजूचा परिसर आहे, तुम्ही इकडे बघू शकता। असं अजिबात वाटणार नाहीये की हा नाल्याच्या बाजूचा परिसर आहे। लोकांनी अक्षरशः याला डम्पिंग ग्राउंड बनवून ठेवलेला आहे। डम्पिंग ग्राउंड म्हणजे जवळपास निम्म्या कोल्हापूरचा कचरा इथेच येतोय की काय असं वाटतं। ते सॅलून असू दे, मग कुठलं मेडिकल असू दे, प्रत्येक प्रकारचा कचरा या ठिकाणी, तुटक्या चपलांपासून सगळ्या कचऱ्यांचा ढीग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। कारण बाजूला नाला आहे ज्या नाल्यामध्ये कोल्हापूरच्या सगळ्यात छोट्या मोठ्या नाल्यांचं पाणी येतं आणि त्याच्या बाजूचा हा परिसर आहे। हा परिसर इतका घाण आणि अक्षरशः लोकांनी याला डम्पिंग ग्राउंड बनवून ठेवलेला आहे। तुम्ही पाहू शकता मेडिकल मधील काही एक्सपायर्ड हे मेडिसिन्स आहेत या सुद्धा या ठिकाणी इथल्या लोकांनी आणून टाकलेले आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात हे जे प्लास्टिक आहे उद्या त्यामध्ये नाल्यामध्ये जो कचरा आहे त्यामुळे नाले ब्लॉक होऊ शकतात। मग त्यानंतर कोल्हापूरमध्ये जे काही पाणी वगैरे साचतं त्याला आपण प्रशासनाला जबाबदार ठरवतो। प्रशासनाने सुद्धा याकडे दखल घेणं गरजेचंच आहे। पण आपण एक सामान्य कोल्हापुरी नागरिक या नात्याने आपली सुद्धा जबाबदारी आहे की कोल्हापूरमध्ये डम्पिंग ग्राउंड असतानाही आपण नाल्यामध्ये जर कचरा आणून टाकत असेल तर मग ही परिस्थिती उद्भवणे शक्यच आहे। अगदी 2-1 महिन्यावरती पावसाळा येऊन ठेपलेला आहे, अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे आणि याच्या तोंडावरती जर ही अवस्था नाल्यांची असेल तर मग पावसाळ्यात जर कोल्हापूर पाण्याने जाम झालं मग त्यात काही नवल नसणार आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांना विनंती आहे की अशी परिस्थिती उद्भवू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर पहिला या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी आपण पहिला बंद केल्या पाहिजेत। आपण जयंती नाला पहिला, नाल्याचं अक्षरशः डम्पिंग ग्राउंड झालेलं आहे, तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे। त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होणे यात काही नवीन नाहीये। कारण नाल्याचा जे मुख्य भाग होता समोरचा तो भाग आपण बघितला, अक्षरशः तो अर्धा भाग 70% ब्लॉक झालेला आहे। तर पुन्हा एकदा केके न्यूजच्या माध्यमातून मी नागरिकांना विनंती करते, एक कोल्हापुरी सुजाण नागरिक म्हणून आपण या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे। हा कचरा या ठिकाणी आणून टाकण्यापेक्षा डम्पिंग ग्राउंडकडे जर हा कचरा जात असेल तर ते आपल्यासाठीच योग्य आहे, आपल्या आरोग्यासाठी ते योग्य आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सोबत मी सह्याद्री देसाई, केके न्यूज, कोल्हापूर। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय पण स्पेशल रूम परवडत नाही, मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।